नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त आहात ना? तर इट्स मी माधवी चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहात. तर चॅनलवरती आलाच आहात तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर आज ना काल महाशिवरात्री होती आणि आज आहे सोमवार. म्हणजे आमच्या इकडं बारस म्हणतात, द्वादशी एकादशी द्वादशी म्हणतात. द्वादशी आहे आज, बारस आहे. तर देवपूजा वगैरे सकाळची झालेली आहे पूजा. आणि स्वयंपाकामध्ये आज बनवलेले आहे उसावरची शेंग, भात वरणाचं कुकर लावलेलं आहे. आणि हे जे शेंग आहे ना उसावरची, ह्याला पावटा कोणी म्हणतात, बरेच नाव आहेत ह्याला. तर हे बघा, इथं वरणाला फोडणी दिली. तर वरण आज ना मस्त केलं होतं. कोथिंबीर, कढीपत्ता, टमॅटो, हिरवी मिरची, कांदा घालून एकदम मस्त असं हे वरण केलं होतं. इथे हे उसावरच्या शेंगाची भाजी केली होती. आणि ह्या भाजीचा तर वास इतका छान येत होता, कारण गावाकडून आलेलं पार्सल होतं हे भाजीचं. तर तेच भाजी आज मी बनवली. भात केला आहे आणि आता बनवणार आहे चपात्या. तर आज ना बारस असल्यामुळं म्हणलं गोडाचं काय बनवायचं, तर तीळ होते आणि गुळ पण होता घरामध्ये अवेलेबल. त्याच्यामुळं म्हटलं आज ना तिळाच्या पोळ्या बनवूया. तर आज ना गोड अशा तिळाच्या पोळ्या बनवणार आहे मी. आणि तिळाच्या पोळ्या तर सगळ्यांनाच आवडतात, असं म्हणजे कोणी नाही आहे की कुणाला आवडत नसतील. तर सगळ्यांना तिळाच्या पोळ्या आवडतात. तर नैवेद्य म्हणलं स्वयंपाक वगैरे करून घेऊया. आणि आज देवांना नैवेद्य गोडाचा काहीतरी असावं म्हणून तिळाच्या पोळीचा नैवेद्य दाखवणार आहे. तर सकाळ सकाळ कसं ना कामं लवकर झाली ना, म्हणजे कामं म्हटल्यापेक्षा ना मला तर असं वाटतं की अगोदर सकाळ सकाळ आपला स्वयंपाक झाला ना, दिवसभर काम आपले होतच राहतात. पण अगोदर कसं ना आपल्या पोटासाठी लागणारं जर काम आपण करून ठेवलं ना, मग सहज दुसरे कामं करायला सोपं होतं. त्यासाठी अगोदर पोटोबाची तयारी करून ठेवावी लागते. सकाळ सकाळ नाश्ता, स्वयंपाक, चहा, पाणी अगोदर उठलं की त्याच्याच मागे लागावं लागतं. तर असं असतं. आणि काय होतं ना, बाहेर कुठं जर गेलं ना आणि उशीर जर झाला, मग तिथून येऊन आपल्याला स्वयंपाक करायचा, मग जेवणाला उशीर होणार, भूक लागलेली असते. त्याच्याऐवजी आपण अगोदरच लवकर स्वयंपाक करून जर बाहेर जाण्याच्या अगोदर जर करून गेलो ना, तर आल्यानं भूक जरी लागली असेल ना, तर आपण पटकन जेवू शकतो. तर आपला जेवणाचा वेळही जास्त लांबणीवर जाणार नाही. त्यासाठी माझं तर असंच असतं की कुठे जरी जायचं किंवा जायचं असो, जायचं नसो, पण मी अगोदरनं स्वयंपाक करून नंतरच दुसरे कामांचं नियोजन लावत असते. तर इथं मस्त अशा ह्या गोड तिळाच्या पोळ्या एकदम कडक मस्त छान झाल्या होत्या. असं वाटत होतं मला ना आता की गरम पोळी घ्यावं, त्यावरती तुपाची धार सोडावी आणि खावी. पण काय करणार, आज माझा उपवास होता, सोमवार, त्याच्यामुळे नाही खाऊ शकले, कंट्रोल केलं. आणि मग काय स्वयंपाक वगैरे आवरून थोडंसं बाहेर गेले होते. आणि कसं होतं ना, बाहेर गेल्यानंतर वेळेचं आपल्याला भानच राहत नाही आहे. वेळ कसा निघून जातो समजतच नाही आहे. मग काय बाहेरची कामं वगैरे आवरून आले पटकन. तर हे बाहेरून आले होते, थोडंसं काम होतं मला, सायबर कॅफेमध्ये जायचं होतं. थोडंसं आधार कार्डचे झेरॉक्स काढायचे होते त्याच्यामुळे. तर मग काय इथं आले बाहेरून. आणि आता संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात करायची होती. आणि इथं काय लसूण मी सोलला. आमचं हे चुटुकलं पिटुकलं लसूण वाटायलं होतं. आणि मम्मी जे करेल ते काम तर मुलांना करायचंच असतं, म्हणजे करायचंच असतं. मग काय थोडंसं त्यांची पण फरमाईश, त्यांची पण इच्छा पूर्ण करावीच लागेल ना. कारण काय असतं ना, हे आत्ताचं बालपण नंतर येणार नाही आहे. आणि आता मी हे जे कॅमेऱ्यात कैद करते ना, म्हणजे कॅमेऱ्यात शूट करते ना हे व्हिडिओ, तर मोठं झाले ना ते त्यांनी जर बघितले, त्यांना खूप आनंद होणार आहे हे व्हिडिओ बघून की हां, अरे मी एवढा छोटा होता, मी असं. आणि काय होतं ना, आपल्या गॅलरीमध्ये आपण फोटो व्हिडिओ काढतो, पण ते सेव्ह होत नाहीत कुठं. तर
मेमरी फुल होते, त्याच्यामुळं डिलीट करावे लागतील. पण आता मी हे जे यूट्यूबवरती टाकले तर ते कायमचे राहणार आणि त्यांना पण नंतर पुढं चालून ते मोठे होतील ना, त्यांना बघायला भेटणार की अरे एवढे लहान होतो. आणि यूट्यूब खोलण्याचा उद्देश माझा हेच आहे की इन्कम पण यावं आणि आपण आता काही आनंदाचे दुःखाचे बी क्षण शेअर करतो आणि जास्तीत जास्त आपण आनंदाचे क्षण आपल्या सोशल मीडियावरती शेअर करतो. तसंच म्हटलं कधी तर आनंदाचा क्षण आपला कॅमेऱ्यामध्ये यूट्यूबवरती आपला राहणार आहे आणि नंतर आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण बघू शकतो. असं ह्या उद्देशानं पण मी ना की आपल्या मेमरी पण ह्याच्यामध्ये ना राहणार आहेत. आणि कसं असतं ना, टिकटॉक वगैरे हे बॅन झाले होते पण यूट्यूब असं होणार नाही. त्याच्यामुळं मग मी जास्तीत जास्त मी ना यूट्यूबवरतीच व्हिडिओ टाकते. माझं फेसबुकचं चॅनल नाही ना, इंस्टाग्रामचं नाही ना, काही नाही आहे. आणि इथं ना दुसरं माझं चॅनल आहे स्वराज विराज अँड फॅमिली चॅनल, हे दुसरं चॅनल आहे. मी त्या चॅनलवरतीनं लाईव्ह यायचं होतं मला आणि त्यासाठीच मी ना इथं आपला चालला होता कॅमेऱ्याचा जुगाड आणि बोलण्याची प्रॅक्टिस सुरू होती. आणि तिकडं कॅमेरा पण सुरू होता आणि इकडं ह्या चॅनलला म्हणलं चला ह्या चॅनलवरती पण आपण व्हिडिओ टाकूया. तर त्यासाठीच हे थोडंसं शूट केलं होतं. तर लाईव्ह का बरं म्हणजे नाही का, आता त्या व्हिडिओवरती सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत 1000 आणि त्याच्यामुळं लाईव्हचं मला ऑप्शन आलेलं आहे. आता त्याच्यामुळे मला त्यावरतीनं लाईव्ह म्हणजे घ्यावंच लागतं, कारण त्याच्याशिवाय आपला वॉच टाईम कंप्लीट होत नाही. आपल्याला लाईव्हच घ्यावं लागतं दिवसातून किंवा दररोजचं एकदा का होईना पण लाईव्ह यावंच लागतं. पण ह्या चॅनलवरती अजून तसंच काही झालं नाही. नंतर ह्यावरती पण 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले ना मग मला लाईव्ह यायला ते ऑप्शन भेटेल. तर तेच मी इथं ना त्या चॅनलवरती बोलत होते, लाईव्ह होते मी इथं आणि त्यांना बोलत होते मी. तर कसं असतं ना म्हणजे नाही का, आता यूट्यूबवरती आले मी आणि लगेच आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये यश आले असं होत नाही आहे. तर प्रत्येकजण शून्यातूनच वरती येतं. तसंच प्रत्येकाचं असतं. कोणी कसं असतं ना, कोणी त्यांच्या घरात जर सपोर्टिव्ह असेल म्हणजे त्यांचं चॅनल असेल, त्यांना गाईड करणारे जर असतील ना तर नक्कीच त्यांना यश लवकरात लवकर येऊ शकतं. 15 दिवसात, महिन्यात येऊ शकतं. पण आपल्यासारख्या लोकांचं, सामान्य लोकांचं तसं काही नसतं. आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं त्याच्या मागे, तेव्हा कुठं आपल्याला यश मिळतं. तर त्या चॅनलवरती पण मी खूप मेहनत केलेली आहे पण त्यामध्ये ना मला यश मिळालंच नाही आहे. म्हणजे मिळालं यश पण ते कसं आता खूप जास्त वेळ लागतो आहे त्याला ना. बरेच वेळ मी ना पेशन्स ठेवले आणि त्यावरती इतके दिवस मी व्हिडिओ अपलोड केले पण त्यामध्ये आता कुठंच मला काहीच दिसत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी हे दुसरं चॅनल ओपन केलं, इट्स मी माधवी ह्याच नावानं. तर म्हणलं चला आता ह्यावरती तर आपण एका वर्षात तर करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. आणि कसं असतं ना, आपल्याला अगोदर यूट्यूबची पण माहिती पाहिजे तेव्हा कुठं आपल्याला ना त्यावरती व्हिडिओ अपलोड करण्यास सोपं जातं. आणि जेव्हा मी ते चॅनल ओपन केलं होतं तेव्हा मला काहीच माहिती नव्हती, त्याच्यामुळे थोडंसं कुठंतरी प्रॉब्लेम झाला आहे. पण ह्या वेळेस ना तसा काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे. सगळा अभ्यास केला आहे, सगळं मी सर्च करून हे आता ह्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करते. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या सपोर्टची ना खूप जास्त गरज आहे. तुमच्या सपोर्टशिवाय कोणताच यूट्यूबर मोठा होत नाही. आणि जे मोठे यूट्यूबर झालेले तेही आपण त्यांना मदत केली, आपण त्यांचे व्हिडिओ पाहिले, आपण त्यांना लाईक केलं, सबस्क्रायबर केलं म्हणून ते मोठे यूट्यूबर होऊ शकले. ते लाखोमध्ये कमाई करते. ते कुणामुळे? तर ते फक्त आणि फक्त आपल्यामुळे. तर मी म्हणत नाही की तुम्ही पण नाही, आता कसं असतं प्रत्येकाचं इन्कमसाठीच प्रत्येकजण आता सोशल मीडियावरती आलेले आहे. तसंच मी ही पैसाही म्हणा, आवडही म्हणा आणि आपल्या मेमरीही राहतील, हे तिन्ही मिळून मी यूट्यूबवरती आलेली आहे. तर प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे कोणी आपले नवीन असतील तर सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, भेटूया उद्या अजून एका ब्लॉगमध्ये. बाय बाय.